नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। महाराष्ट्रात पूर्वी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत होती, मात्र आता 4 वेगवेगळ्या संघटनांकडून 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत। याबाबत निर्णायक तोडगा काढण्यासाठी कराडमध्ये उद्या 2000 पैलवान येणार असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिली। महाराष्ट्रात कुस्ती खेळात पूर्वी होणारी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आता वेगवेगळ्या संघटनांकडून 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होऊ लागल्याने या स्पर्धेबाबत निर्णायक भूमिका घेण्यासाठी राज्यातील 40 महाराष्ट्र केसरी पैलवान, 10 ते 12 हिंदकेसरी पैलवान यांच्यासह 2000 पैलवान उद्या कराडमध्ये ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली। या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत पत्रकार परिषद होणार असून राज्यातील पैलवान काय भूमिका घेणार याकडे देखील राज्यातील कुस्तीप्रेमींचं लक्ष लागलं आहे। खाशाबा जाधव हे आमचे आराध्य दैवत आहेत। आम्ही वेळोवेळी अभिवादन करण्यासाठी येतच असतो। पण आज खरं तर प्रमुख कारण आहे की राज्यामध्ये सुरू असणाऱ्या महाराष्ट्र केसरी ह्या पदाची जी हेळसांड चालू आहे संघटनेच्या वादामध्ये, मागच्या वर्षीपर्यंत 2-2 महाराष्ट्र केसरी होत होत्या, यावर्षी 4 महाराष्ट्र केसरी होणार आहेत। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हे सर्व आमच्या महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी सर्व कुस्ती शौकीनांची मागणी आहे। म्हणून आम्ही परवा दिवशी 11 तारखेला सकाळी 11 वाजता या ठिकाणी जवळजवळ राज्यातील 30 ते 35 महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान व 10 ते 12 हिंद केसरी या ठिकाणी येणार आहोत आणि पत्रकार परिषद घेऊन ह्या महाराष्ट्र केसरी 4 महाराष्ट्र केसरी जे होत आहेत आज राज्यामध्ये त्यावर काय तोडगा काढता येईल यासाठी आम्ही 11 तारखेला सकाळी 11 वाजता इथे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। माझी विनंती आहे सर्व पत्रकार बंधू भगिनींना की या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून खरोखर आज राज्यामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये अतिशय म्हणजे एक आजचा जो विषय चालू आहे कुस्ती क्षेत्रामध्ये खरोखर एक वेदनादायी घटना चालू आहेत आता कुस्ती क्षेत्रामध्ये, त्याच्यावर कुठेतरी तोडगा निघाला पाहिजे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणून खरोखर सर्व कुस्ती शौकीनांची पैलवानांची इच्छा आहे, म्हणून आम्ही 11 तारखेला या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत।